मारणार. आता मी पास्ता मागेल ते बोलते 5000चा, तर असं होतं का? पण तिकडे चाललंय. हे बघा किती मस्त हुक्का आहे. शेप पूरा अरेबियन नाइट्स लग रही है. लाईट्स पण असतात आणि बसायला असं छान एरियाज. इधर ही कर सकते हैं ना, उसको मेन्यू तो देखने का. दिस इज मबरूक. हे बघा इकडे छान मस्त असं लाईट्स आहेत. ओ वाव. तर आता मी आलो हो मबरूकमध्ये काहीतरी. मला कंटिन्यू तर करून दे. तर इथे आम्ही मेन्यू चेक केला. आता मी चाललो ए कॅफेला. यशस्वीला ट्राय करायचं होतं लेबनीज आणि अरेबिक जेवण. आता आम्ही चाललो ए कॅफेमध्ये. ही इथली एकदम फेमस जागा आहे जायंट विंग्स. क्या है 5x नहीं करने देते. नहीं करने देगा, छोड़. अरे बट ये बहुत ऊपर तक नहीं जाएगा. थोड़ा ऊपर दे वीडियो. बस यही है, इतना ही करने का. गाईज हे आहे जायंट विंग्स. इकडे सगळे बसले झुल्यावर. आणि ते बघा, इसको क्या बोलते हैं यशश्री? स्काय व्ह्यू. इकडे वरती बसून जेवण जायचं, जिकडे आम्ही रॉकीला घेऊन नाही जाऊ शकत. 2000 पर पर्सन आहे. लेट्स गो. हा तो ब्रिज आहे आणि इकडे बघा लाइटिंग आहे. त्या ब्रिजवर रात्री थांबायला अलाउड नाही आहे. आणि हा लेक आहे दोन्ही साईडला. अच्छा आपण ब्रिज पे जा रहे हैं. वाव. मैं ले रही है, मैं देखो देखी है वीडियो. बघा किती छान. ला 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 ला. दारू की हवा लगती है, कितना मजा आता है ना. आम्हाला डिनर घ्यायचं आहे आणि आम्हाला रूममध्ये जाऊन खायचं आहे. थकलो आहे आम्ही सगळे. आणि हाय शश्री. हाय. तर आम्ही आता चाललो ए कॅफेमध्ये. ठीक आहे. हे जिकडे सकाळी आम्ही आलेलो इकडे मस्त लाइटिंग वगैरे केली आहे. आणि इकडे लोक पण येतात आता जेवायला. आत बसलेत. हे आहे ए कॅफे. तर आम्ही इकडे आलो आहोत ए कॅफेमध्ये. आणि इथे ना इथे मेन्यू त्यांनी टाकलाय 2-3 पेजेसचा. आणि त्याच्या व्यतिरिक्त ते बोलतात ते सगळ्या गोष्टी मिळणार, पण त्या मेन्यूमध्ये नाही. आणि त्याचे प्राइसेस तोंडी ते सांगतात की लाईक तुम्हाला मंचो सूप हवा आहे ना, तर 500 रुपीजचा सूप आहे आणि त्याच्यावर 150 रुपयेचा टॅक्सेस. म्हणजे कोणतं कॅल्क्युलेशन या जगाचं मला माहीत नाही, पण असं सगळं इकडे चाललं आहे आंबी व्हॅलीमध्ये सगळ्या हॉटेल्समध्ये. की काही म्हणजे मेन्यूमध्ये नाही आहे. मेन्यूमध्ये असायला पाहिजे ना. हॉटेल आहे तर तुमच्याकडे मेन्यू का नाही आहे, प्रिंटेड का नाही आहे. तोंडी असं सांगणार आणि आम्ही मांडणार. आता मी पास्ता मागेल ते बोलते 5000चा, तर असं होतं का? पण तिकडे चाललं आहे. तर इथे आली आहे इमर्जन्सीमध्ये. रॉकीला 2-3 उलट्या झाल्या कॉफच्या, तर आम्ही त्याचा औषध घ्यायला इकडे आलो आहे. त्याला खोकला वगैरे येतो आहे आणि तेच त्याच्यासाठी खूप स्ट्रेसफुल डे होता. आणि मग तो ते खूप थंड पाणी होतं स्विमिंग पूलमध्ये, ते पण त्याच्यात आतमध्ये गेला आणि तो थकला आणि ते सगळं झालं सीन. तर आता त्याला कॉफ झाला आहे. तर आता त्याच्यासाठी औषध घेऊ. त्यासाठी भात आणि असं सगळं घेतलं आहे. त्याला थोडं भरवणार आणि त्याला औषध देणार. औषध घेऊन आम्ही चाललो आता परत. बघा किती छान बनवलं आहे ते. भारत माता की जय. वाव छान. चल. गुड मॉर्निंग. लोक उठले का अप्पा त्या रूममध्ये? गुड मॉर्निंग. आता वाजले सकाळचे 9 आणि बघा किती छान व्ह्यू आहे गडाच्या समोर एकदम. तर मी आता उठली आहे आणि काय बोलायचं होतं मला. हां, मी आली यांच्या रूममध्ये, पण मी माझं जॅकेट विसरली, तर मी पुन्हा माझ्या रूममध्ये चालली आहे जॅकेट घ्यायला. आता मी निघू ब्रेकफास्ट करायला. वाव काय व्ह्यू आहे मस्त.
पुन्हा मी एकदा चालली आहे रूममध्ये गेली डेंटल किट घ्यायला दोघांसाठी. मी तर माझं घेऊन येते कारण मला ते टीथ अलायनर लावायला लागतात. तर माझं सेन्सिटिव्ह टीथवालं मला सगळीकडे कॅरी करायला लागतं. तर आता मी घेऊन चालली आहे त्यांच्या रूममध्ये. हाऊ आर यू फिलिंग बडी? रॉकी भाई गुड मॉर्निंग. मी पिते आता ब्लॅक कॉफी आणि इथून बघा इथे छान व्ह्यू. झाडासोबत फोटो पण किती छान येईल. दुधू रॉकीचा मॉर्निंग वॉक चालला इकडे आणि यशस्वी आणि आम्ही सगळे वेट करतोय. भाऊ जेव्हा बाहेर गेल तेव्हा आम्ही निघू. किती छान आहे हा झाड. मला ॲक्च्युली इकडे बसून फोटो काढायचा आहे या झाडावर. परत आल्यावर बघूया. आता आम्ही निघालो आहे नाश्ता करायला. तिथे थोडं चालत जावं लागेल पार्किंगपर्यंत आणि मग तिथून गाडीने जायचं आहे ब्रेकफास्ट करायला. हां तर आता आम्ही निघालो आहे ब्रेकफास्ट करायला. इथून आम्हाला रूमपासून तिथपर्यंत गाडीपर्यंत चालत जायचं आहे आणि मग तिथून गाडी करून ब्रेकफास्ट करायला. इथे आम्ही क्लॉक टावरला पोचलो आहे आणि ब्रेकफास्ट करायला निघतो आहे. इथे आम्ही आलो आहे ब्रेकफास्ट करायला आणि इकडे वेटिंग चाललं आहे. तर आम्ही वेट करतो आहे. 11 वाजेपर्यंत ब्रेकफास्ट आहे. घर असं हवं की असं एक वाईन सेलर हवा घरामध्ये. एवढ्या सगळ्या वाईन्स ठेवायला. हे आहे ब्रेकफास्ट काउंटर. हा ब्रेकफास्ट मी घेतला आहे आणि हा रॉकीचा नाश्ता. रॉकी बाबा दूध पी ना. आणि हे आहे ब्रेकफास्ट काउंटर आणि हे बघा ती छान लाईट तिथे ते जेवतात आहे. मी एक मसाला ऑमलेट घेतला आणि याच्यातून ब्रेड येतोय. मी ऑमलेट सँडविच बनवणार. मी हे सगळे इंग्रेडियंट्स जमा केले आहेत. आता मी याचं मस्त सँडविच बनवणार आणि चॉकलेट मिल्कशेक. हां ऑमलेट पप्पा घेऊन ये लवकर. तर आता याचं मी सँडविच बनवून दाखवते तुम्हाला. हे बघा माझं फुल्ली लोडेड क्लब सँडविच मी स्वतः बनवलं. माझा ब्रेकफास्ट संपतोय. पॅनकेक्स डोनट्स आणि फ्रूट्स आणि हॉट चॉकलेटने. पूर्ण मैदान आहे. निघते मी आता आणि तेच छान होता. मस्त एकदम इकडे मजा आली खूप. पप्पा कसा होता लेओवर? 10 पैकी किती पॉईंट्स द्याल? 10. तू यशस्वी किती पॉईंट्स? 5. बापरे. प्रिन्स 6 आणि रॉकी से 10. 2. तो तर आजारपणामध्येच गेला त्याचं. 2 नाही तो -2 देईल पॉईंट्स. आली आपली बगी. चल बाय रॉकी. दे ग मुदुला. हाय मुदुले डाळ फेक तिकडे. चढे पप्पा. हा ती पिशवी दे ना मुदुला. केळी द्या सगळी केळी द्या. केळी देऊन या पप्पा. केळी आहे त्याच्यात. गाडी आली. आपण दरवाजा बंद करा. बाय.